नमस्कार. ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी मित्रांचं मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आले पिकाचे सध्या आजचे बाजारभाव आणि आज चालू आहे 13 डिसेंबर 2025. आजचे आल्याचे बाजारभाव आपण आज बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा तालुका फुलंब्री आणि फुलंब्रीमध्ये चालू असलेले आजचे हे बाजारभाव. आल्याची काढणी चालू असताना आपण प्रॉपर प्लॉटमध्ये आहे. आता हे जे टोळ बघत आहे ते टोळचे जे बाजार आहे तर 800 ते 1000पर्यंत टोळची खरेदी आहे. आणि त्याचबरोबर जे सुपर आले आहे तर सुपर आल्याचे आजचे जे बाजारभाव आहे तर ते बाजारभाव हे 3300 पासून तर 3500 रुपये प्रति क्विंटल आजची खरेदी ही सुरू आहे. शेतकरी मित्रांनो, आले पिकामध्ये आपण जर बघितलं तर सध्या कंद जो आहे तर आपल्याला कावळा बघायला मिळत आहे. म्हणजे कंदाला पाहिजे तशी कवरिंग हे आपल्याला आलेली बघायला मिळत नाही. आपण जर बघितलं तर सध्या कांदाच्या वरती जो कवळटपणा आपल्याला सहज बघायला मिळतो. आपण जर बघितलं हे बघा, हे अशा स्वरूपाचा कंद आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजे याला कवरिंग जे आहे तर डिसेंबर 15 नंतर चांगल्या पद्धतीची कवरिंग या कांदाला आपल्याला बघायला मिळते शेतकरी मित्रांनो. हे बघा, आणि यामुळे काय होतं, आले पिकाला थोडासा वजनामध्ये फटका बसतो. आपण जर बघितलं तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ह्या आले पिकामध्ये वजनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ ही होत असते. आणि सध्या हे जो प्लॉट बघत आहेत आपण, तो प्लॉट पूर्ण याचा पाला हा बसलेला आहे. म्हणजे अतिपावसामुळे या प्लॉटमध्ये पाला हा बसून गेला आणि त्यानंतर काही नियोजन अभावी हा प्लॉटचा पाला हा लवकर बसला. आणि एकंदरीत लागवड ही या प्लॉटची जरा लवकर होती. म्हणजे मेची लागवड होती. मेची लागवड असल्यामुळं जे आहे तर पाला हा लवकर बसला. शेतकरी मित्रांनो, सध्या मोठ्या प्रमाणामध्ये हार्वेस्टिंग सध्या सुरू आहे. सिल्लोड फुलंब्री या घाटामध्ये तालुक्यामध्ये हार्वेस्टिंग ही आल्याची जोरात सुरू आहे. आपण जर बघितलं तर आल्याचे गुणवत्ता आपल्याला ह्या पद्धतीने बघायला मिळते. आजचे जे बाजारभाव आहे तर बाजारभाव हे आपल्याला अशा स्वरूपाचे बघायला मिळतात की 3300 पासून तर 3500 रुपये प्रति क्विंटल आजचे बाजारभाव आहे आपल्याला बघायला मिळतात. टोळ जे आहे तर 800 ते 1000पर्यंत आपल्याला बघायला मिळतात. का हो, तुमचा प्लॉट आहे का? तुम्ही प्रॉपर शेतकरी? काय नाव आहे तुमचं? रामेश्वर कैलास आलो. गाव खोडकेवाडी, तालुका सिल्लोड. काय भावानं दिली अद्रक? ते आता आमचे मोठे बंधूंना माहिती भाव. हो काय? 3500 सुपर माल आणि 800 ते 1000 टोळ. कुठल्या व्यापाऱ्याला दिलं आहे? काय सिल्लोडचीच आहे व्यापारी, बागवान. का म्हणलं एवढं लवकर का काढले अद्रक? दुसरा माल टाकायचं आहे. पाल जड झाल्यामुळे गवत तण वाढायला लागलं होतं. बरं, दुसरे माल घ्यायची. ची लागवड कधीची होती? लागवड मी नव्हती. मी बरोबर आहे म्हणून मी तवाच ओळखलं. कारण की पाला पूर्ण बसेल होता. पाला बसेल दिसला लगेच कळून गेला की बाबा हे मेच्या शेवटच्या महिन्यात, मेच्या शेवटच्या महिन्यात. आठवड्यात. खर्च किती होईल आणि ॲव्हरेज किती निघाल? खर्च काय 2-2.5 लाखापर्यंत येतोच खर्च. कसा खर्च आणि ॲव्हरेज यावर्षी थोडंसं कमी पडतंय. एकरी 100 निघाल. आमचं टार्गेट असतं एकरी 200-250 पर्यंत. आता यावर्षी थोडंसं पावसाचं प्रमाण जास्त तरी 1 एकरचा प्लॉट वाटवला मला पूर्ण. तर 1 एकरमध्ये आता खालून थोडंफार बसेल दिसतं. पावसामुळे झालं यावर्षी. किती ॲव्हरेज येईल तरी? मला अपेक्षा आहे 150 पर्यंत. 150 तेव्हा खर्च भेटून 1.5 लाख जास्त राहतील. समजा 150 मी म्हणलं 3.5चा बी रेट पकडला 3.5 लाख ते, आणि ते 4-4.5 लाख रुपये बनते. 2.5 लाख रुपये 2-2.5चा खर्चच. म्हणजे अर्धेला अर्धे समजा 50% तुम्हाला राहते. पुढच्या वर्षी लागवड कशी राहील? लागवड दरवर्षी रेग्युलरच. शेतकऱ्याला काय मार्गदर्शन करशील? शेतकऱ्याला काय अतिरिक्त पीक हे कसं घेतलं तर आपल्या मेहनतीवर आणि कष्टावर जसं आपण मॅनेजमेंटनुसार करा. खर्च कमी करा, उत्पन्न जादा घ्या. त्या थोडंसं पाण्याचा निचरा होणार जमीन. आणि दुकानदाराच्या भरोश्यावर अद्रक करू नका. दुकानदार आपल्याला कोण नेऊन सोडतात. चालतं. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावे. धन्यवाद.